स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 4। नेहा निघून गेल्यानंतर ऋतिका आपल्या रूममध्ये रेस्ट करायला जाते। आजी पण कुठल्या तरी कामामुळे बाहेर गेल्या होत्या। ऋतिकाची झोप संध्याकाळी 5 वाजता खुली। ती लगेच उठून फ्रेश होऊन खाली आली तेव्हा तिने पाहिलं की दादी संध्याकाळच्या चहाची चव घेत होत्या। ऋतिका त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्यासोबत बसून चहा पीत बसली। काही वेळ बसल्यानंतर ऋतिका संध्याकाळचं डिनर बनवायला किचनमध्ये गेली। डिनर तयार झाल्यानंतर डायनिंग टेबलवर आजी, दर्श आणि ऋतिका एकत्र डिनर घेतात। डिनरनंतर दर्श आपल्या रूममध्ये झोपायला निघून जातो। आजी पण ऋतिकाला झोपायला सांगून आपल्या रूममध्ये जातात। पण ऋतिकाने दिवसा खूप मोठी झोप घेतली होती, त्यामुळे तिला झोप लागत नव्हती। म्हणून तिने विचार केला का नाही अव्यांशची वाट पाहावी। हे विचारत ती हॉलमध्ये बसून टीव्ही पाहू लागली। रात्री सुमारे 11 वाजता तिला कार थांबण्याचा आवाज आला आणि तिला कळलं की अव्यांश आला आहे। ती खुश होत पटकन डोअरकडे धावत जाते आणि डोअर उघडते। तिथेच अव्यांश जो डोअर उघडणारच होता, अचानक डोअर उघडल्याने तो समोर पाहतो। समोर ऋतिका हसत डोअरवर उभी राहून त्याच्याकडे बघत होती। अव्यांश आपल्या हातावरच घड्याळमध्ये टाईम पाहतो आणि थोडा रूढ होत म्हणतो, तू अजूनपर्यंत जागी का आहेस? ऋतिकाचा मूड ऑफ झाला त्याच्या या टोनमुळे, पण तरीही ती प्रेमाने म्हणाली, मी तुमची वाट पाहत होते। अव्यांश एक नजर टाकतो आणि तिच्या साईडने निघून वर जायला लागतो। पण तेवढ्यात ऋतिकाच्या आवाजाने त्याचे पाय थांबतात। तुम्ही फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी जेवण गरम करते, ऋतिका म्हणते। अव्यांश तिच्याकडे इमोशन्स न दाखवता म्हणतो, मी बाहेरच खाऊन आलो आहे आणि पुढच्या वेळेस तू माझी वाट पाहायची गरज नाही। एवढं बोलून तो वर रूममध्ये निघून जातो। त्याचं बोलणं ऐकून ऋतिकाचा जो चेहरा आनंदाने उजळला होता, तो अचानक उदास होतो। तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं। ती उदास मनाने किचनमध्ये जाते आणि जेवण फ्रीजमध्ये ठेवून वर रूममध्ये जाते। जेव्हा ती रूममध्ये पोहोचते, तेव्हा अव्यांश बाथरूममधून बाहेर येत असतो। त्याने नाईटवेअर घातलेले असतात। तो एक नजर ऋतिकाकडे बघतो आणि मग बेडवर जाऊन झोपतो। ऋतिका पण आपल्या क्लोथ घेऊन बाथरूममध्ये जाते। थोड्या वेळाने ती क्लोथ चेंज करून बाहेर येते। तिने त्यावेळी पायजमा आणि एक नाईट शर्ट घातलेली असते। ती कपबोर्डमधून ब्लँकेट घेते आणि सोफावर झोपते। ऋतिकाच्या नजरा त्यावेळी बेडवर झोपलेल्या अव्यांशवर असतात। अव्यांश पोटावर झोपलेला असतो। पाहता पाहता ऋतिकाला झोप लागते। रात्री 2 वाजता अचानक काहीतरी पडल्याचा आवाज येतो आणि ऋतिकाची झोप खुलते। ती अर्धवट झोपेतच पटकन उठते आणि बसून बघते। तिने आपल्या नजरा त्या डार्क रूममध्ये फिरवल्या पण तिला काहीच दिसत नाही। मग ती पटकन सोफावरून उठते आणि स्विच बोर्डजवळ जाऊन लाईट ऑन करते। आता तिच्या नजरा बेडवर झोपलेल्या अव्यांशकडे जातात। तो झोपेतही खूप पॅनिक दिसत असतो। त्याच्या चेहऱ्यावर स्वेट असते, तो वळवळत असतो। ऋतिका पटकन बेडजवळ जाते आणि पाहते की बेडच्या साईडला काचेचे काही तुकडे पडलेले असतात। कदाचित ग्लास अव्यांशच्या हातातून खाली होऊन तुटला होता, ज्यामुळे आवाज आला आणि ऋतिकाची झोप खुलली। ऋतिका आता अव्यांशकडे बघते, तो झोपमध्ये खूप पॅनिक होतोय। कदाचित तो वाईट स्वप्न पाहत होता। ऋतिका बेडच्या दुसऱ्या साईडला जाऊन त्याला उठवायचा प्रयत्न करते। ती त्याच्या शोल्डरला पकडून हलवून जाग करायचा प्रयत्न करते, पण अव्यांश जागा होत नाही। ती अजून त्याला उठवायच्या प्रयत्नात असते, तेवढ्यात अचानकच अव्यांश झोपेतच तिचा हात पकडतो आणि जोरात आपल्याकडे ओढतो। ऋतिका जी यासाठी तयारच नव्हती, ती अचानक अव्यांशच्या वर पडते। अव्यांशने ऋतिकाला आपल्याकडे ओढल्यावर आपल्या दोन्ही हातांनी तिच्या हाताला टाईट पकडलं आणि त्याचा चेहरा तिच्या चेस्टमध्ये लपवत तिला घट्ट पकडून ठेवलं। तर ऋतिका अव्यांशच्या या सडन ॲक्शनमुळे चकित झाली। तिचे दोन्ही हात अजूनही हवेतच स्थिर होते। ऋतिका काही समजून घ्यायच्या आतच तिला अव्यांशच्या गरम श्वासांचा स्पर्श आपल्या छातीवर जाणवू लागला, ज्यामुळे न जाणो का, पण तिच्या शरीरात एक सिहरण निर्माण झाली। तिचे गाल हलकेसे लालसर झाले, कारण अव्यांशचे तोंड तिच्या छातीत लपले होते। काही वेळ असेच राहिल्यावर ऋतिकाला जाणवलं की अव्यांश आता काही हालचाल करत नाही। तिने ओळखलं की तो शांत झाला आहे। ऋतिका एक नजर अव्यांशकडे टाकते, जो अजूनही तिच्या छातीवर डोक लपवून, एका निष्पाप मुलासारखा तिला घट्ट मिठी मारून झोपला होता। जणू काही त्याने जर ऋतिकाला सोडलं, तर ती कुठेतरी निघून जाईल। ऋतिकाला अव्यांशचं असं स्वतःला बिलगून झोपणं का कोण जाणे, पण एका क्षणासाठी खूप छान वाटलं।
पण अव्यांशचा स्वतःकडे असलेला दृष्टिकोन लक्षात घेऊन ती बेमनाने उठायचा प्रयत्न करू लागली. मात्र उठणं दूरच, ती हलूही शकत नव्हती. तिने त्याच्या हातांना आपल्या कमरेवरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण जितकी ती त्याच्या हातांना दूर करण्याचा प्रयत्न करत होती, तितकीच त्याची पकड अधिक घट्ट होत होती. अव्यांशने तिला अजून घट्ट मिठी मारली. खूप वेळ संघर्ष केल्यानंतरही ती त्याच्या पकडीपासून सुटू शकली नाही, म्हणून शेवटी थकून जाऊन ती त्याच्याकडे पाहू लागली. आज पहिल्यांदा तिने अव्यांशला इतक्या बारकाईने पाहिलं. खरंच, अव्यांश इतर नॉर्मल पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त हँडसम होता. त्याचा अर्ध्याहून अधिक चेहरा रितिकाच्या छातीत लपल्यामुळे तिला फक्त अर्धाच चेहरा दिसत होता. ती त्याला पाहण्यात इतकी हरवून गेली की तिचे हात नकळत त्याच्या केसांत फिरू लागले. ती हलकेच त्याच्या केसांत बोटं फिरवत राहिली. किती वेळ गेला कळलंच नाही आणि नकळत तीही त्याच्या मिठीतच झोपी गेली. दोघंही एकमेकांना इतक्या घट्ट बिलगून झोपले होते की जणू कित्येक युगांपासून ते दूर होते आणि आता एकत्र आले होते. दोघांच्या मध्ये एवढीही जागा नव्हती की तिथून हवा जाऊ शकेल. त्या क्षणी ते दोघं एक परफेक्ट कपलसारखे दिसत होते. नेक्स्ट मॉर्निंग, अव्यांशची रूम. अजूनही दोघं एकमेकांना मिठी मारून झोपले होते. अव्यांशचे दोन्ही हात रितिकाच्या कमरेवर होते, तर त्याचे तोंड अजूनही तिच्या छातीत लपलेलं होतं. दुसरीकडे रितिकाचा एक हात अव्यांशच्या डोक्यावर तर दुसरा त्याच्या गालावर लिपटलेला होता. तिचे दोन्ही पायही त्याच्या कमरेला लपेटलेले होते. दोघंही खूप शांतपणे झोपले होते. अव्यांश, जो रोज पहाटे 5 वाजता उठतो, आज खूप दिवसांनी शांत झोप घेत होता. तो पहिल्यांदाच इतक्या रिलॅक्स होऊन आपल्या पत्नीच्या मिठीत शांत झोपला होता. सकाळी साधारण 8 वाजता बाहेर पक्ष्यांचे चिवचिवाट ऐकून अव्यांशची झोप हळूहळू उघडली. तो अजूनही डोळे उघडायच्या आताच आपलं डोकं पुन्हा रितिकाच्या छातीत लपवायचा प्रयत्न करू लागला. पण त्याचवेळी त्याच्या हाताला काहीतरी सॉफ्ट जाणवलं. अव्यांशने झोपेतच त्या सॉफ्ट वस्तूला हलकच दाबलं. ती वस्तू खूप मऊ वाटत होती. तो झोपेतच त्यावर हात फिरवत राहिला, पण तरीही समजू शकला नाही की ती नक्की काय आहे. हळूहळू त्याने आपले डोळे उघडले आणि त्याला जाणवलं की त्याचं डोकंही काहीतरी मौशार गोष्टीवर टेकलं आहे. त्याला आपल्या कमरेवरही काहीतरी हलकं जाणवलं आणि आपल्या डोक्यावरही काहीतरी अलगद वाटलं. आता त्याच लक्ष पुन्हा आपल्या हाताकडे गेलं. तो ज्या सॉफ्ट वस्तूला स्पर्श करत होता, ती नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी त्याने आपलं डोकं हलकं उचललं. पण जेव्हा त्याने पाहिलं, तेव्हा त्याचे कान आणि गाल नकळत लाल झाले. तो पटकन स्वतःला बाजूला करत तिथून हात काढून घेतो. अव्यांश लगेच सावध झाला आणि कोणताही वेळ न घालवता पटकन उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याचे डोळे मोठे झाले. कारण रितिका खूपच अव्यवस्थित झोपली होती. तिला आपल्या बेडवर पाहून त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. तो रागाने तिच्या दिशेने पाहत तिला उठवत म्हणाला, उठ. तू माझ्या बेडवर काय करत आहेस? रितिका, जी इतक्या दिवसांनंतर बेड मिळाल्यामुळे मजेत झोपली होती, तिला अचानक मोठ्या आवाजात बोलल्यामुळे झोपेतच कुजबुजली आणि उशीमध्ये डोकं लपवून परत झोपली. हे पाहून अव्यांश आणखी चिडला आणि म्हणाला, मी म्हणालो उठ. नाहीतर तुला उचलून बाहेर फेकून देईन. त्याच्या पुन्हा चिडून ओरडण्याने रितिकाने आता हळूहळू डोळे उघडले. ती डोळे चोळत आळसात उठून बसली आणि त्याच्यासमोरच अंतराय घेतली. त्यामुळे तिचा उभारलेला सीना सरळ अव्यांशच्या समोर आला. त्याच क्षणी त्याला सकाळचा प्रसंग आठवला. ती आठवण येताच त्याने पटकन आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. अव्यांशचे कान ना पाहिजे असतानाही हळूहळू पुन्हा लाल होऊ लागले. रितिका अव्यांशकडे झोपेतल्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, काय आहे यार, का सकाळ सकाळी गळा फाडत आहेस? मुलीला शांततेत झोपूही देत नाहीस. अव्यांशचे कान जे आधी लाजेने लाल झाले होते, ते आता अचानक रितिकाच्या बोलण्यावर संतापाने लाल झाले. तो रितिकाकडे थोडा जोरात बोलला, तुझी हिंमत कशी झाली रात्री माझ्या बेडवर येऊन माझ्या इतक्याजवळ झोपण्याची? आणि माझ्याशी अशा तऱ्हेने बोलण्याची? थोडा वेळ थांबून तो पुन्हा म्हणाला, कुठे तू माझ्या झोपेत असण्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न तर करत नव्हतीस ना? रितिका, जी अजूनही झोपेत होती, अचानक संतापाने उठून म्हणाली, ओ हेलो मिस्टर कपूर, जरा आपल्या काल्पनिक जगातून बाहेर या. आणि तुम्ही काय बोलताय की मी तुमच्या बेडवर झोपून तुमच्या झोपेचा फायदा घेतला? तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण ते तुम्ही होतात ज्यांनी मला जबरदस्तीने आपल्या बेडवर ओढलं होतं. रात्री जेव्हा मी पाहिलं की तुम्ही झोपेत पॅनिक होत आहात, तेव्हा मी तुम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करत होते. पण तुम्ही काय केलंत?
जबरदस्तीने मला स्वतःकडे ओढून घेतलं आणि इतक्या जोरात पकडलं की मी सुटूच शकत नव्हते. आणि त्यात अजून भर म्हणजे मला नीट झोपूही दिलं नाही. ऋतिका वैतागून म्हणाली. अव्यांश तिच्याकडे पाहत होता कारण त्याला माहीत होतं की तो अनेकदा झोपेत पॅनिक होतो. पण झोपू दिलं नाही, हा आरोप ऐकून त्याने भुवया उंचावत विचारलं, काय म्हणजे? मी झोपू दिलं नाही, असं काय केलं मी? ऋतिका आपल्या कमरेवर हात ठेवत म्हणाली, काय केलं? एक तर संपूर्ण रात्र तुमच्या हत्तीच्या शरीराखाली मी छोट्या सशासारखी दडपून होते. हलूही शकत नव्हते. आणि वरतून विचारताय की काय केलं? ऋतिकाच्या हत्ती या शब्दावर अव्यांशने डोळे थोडेसे लहान करत विचारलं, काय म्हणालीस? मी हत्ती आहे? ऋतिका तोंड वाकडं करत म्हणाली, तर काय? अव्यांश आता गुडघ्यांवर बेडवर बसत म्हणाला, मला वाटतं तुझे डोळे बिघडले आहेत. म्हणूनच माझ्या फिट बॉडीला पाहून फालतू बडबड करत आहेस. हुअ, जे असेल ते, पण माझी कमर तर तोडलीस ना? ऋतिका पुन्हा चेहरा वाकडं करत म्हणाली. अव्यांश तिचं ऐकून डोकं हलवतो आणि बेडवरून खाली उतरणार असतो, तेव्हाच ऋतिका त्याचा हात पकडून त्याला स्वतःकडे ओढते, त्यामुळे तो संतुलन गमावतो आणि थेट तिच्यावर कोसळतो. अचानक झालेल्या या धक्क्यामुळे अव्यांशचे ओठ ऋतिकाच्या ओठांना स्पर्श करतात. यावर दोघांचेही डोळे मोठे होतात. अव्यांश पटकन आपल्या हातांच्या मदतीने स्वतःला वर उचलतो आणि बसतो. त्याचवेळी ऋतिका देखील पटकन बसते. दोघांसाठी ही परिस्थिती खूपच अवघड होऊन जाते. हे अचानक घडलेलं किस खरं तर फक्त ओठांचा स्पर्श त्यांच्यासाठी पहिलंच होतं. आता दोघांपैकी कुणालाही काही बोलायची हिंमत होत नव्हती. पण अखेर ऋतिका थोडी धीर करून डोकं खाली करत हळू आवाजात म्हणाली, ते तिथं काच पडली आहे, तुम्हाला जखम होईल. अव्यांश फक्त मान हलवतो आणि दुसऱ्या बाजूने बेड सोडून बाथरूममध्ये जातो. अव्यांश बाहेर जाताच ऋतिका नुकत्याच घडलेल्या प्रसंगाची आठवण काढून लाजायला लागते. ती जवळच्या उशीत चेहरा लपवते आणि खूप लाजते. त्याचवेळी अव्यांश बाथरूममधून बाहेर येतो आणि समोर बेडवर उशीच्या मागे चेहरा लपवून बसलेल्या ऋतिकाकडे पाहतो. एक नजर तिच्यावर टाकून तो पटकन खोलीतून बाहेर निघून जातो. गेट बंद होण्याचा आवाज ऐकून ऋतिका उशीच्या मागून डोकं काढते. तिला खात्री होते की अव्यांश खोलीत नाही, म्हणून ती पटकन उठते आणि बाथरूममध्ये जाते. काही वेळाने ती एक पिवळ्या रंगाची साडी घालून बाहेर येते आणि पटापट तयार होऊन खाली जाते. तिथे दुसऱ्या खोलीत जिथे अव्यांशचा जिम होता, तो पुशअप्स करत होता. पण न जाणो का, सकाळचा प्रसंग वारंवार त्याच्या मनात येत होता. ऋतिकाच्या किती जवळ होता, तिच्या छातीचा स्पर्श, तिची पतली कंबर. आणि त्याहून वेगळं म्हणजे त्यांच्या ओठांचा स्पर्श. याची आठवण येताच अव्यांशच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली, पण त्याचवेळी त्याचे कानही पुन्हा लाल झाले. शेवटी त्याचं पहिलं किस होतं ना? खाली ऋतिका स्वयंपाकघरात जाऊन झटपट न्याहारी तयार करू लागते. जवळपास 1 तासात तिने सर्वांचा नाश्ता तयार केला आणि तो जेवणाच्या टेबलावर वाढला. थोड्याच वेळात आजी आणि दर्श नाश्ता करू लागतात. त्याचवेळी अव्यांशही आपला बिझनेस सूट घालून खाली येतो आणि आपल्या जागेवर बसतो. दर्श, ज्याने जवळपास आपला नाश्ता संपवलेला असतो, तो उठून आजीला म्हणतो, आजी, मला आज उशीर होईल. असं बोलून रोहन पटकन बाहेर निघून जातो. अव्यांश फक्त त्याला जाताना पाहतो आणि मान हलवतो. ऋतिका स्वयंपाकघरातून बाहेर येऊन त्याच्या समोर त्याचा ज्यूस आणि डाएट ब्रेकफास्ट ठेवते. अव्यांश आपला नाश्ता सुरू करतो, तेव्हाच एक नोकर त्याच्याजवळ येतो. आणि म्हणतो, सर, तुमच्यासाठी हे कार्ड आलं आहे. अव्यांश कार्ड घेतो आणि बघतो, तर ते मिस्टर भल्ला यांचं इन्व्हिटेशन कार्ड असतं. मिस्टर भल्लांचा वाढदिवस असल्याने त्यांनी संपूर्ण कपूर कुटुंबाला बोलावलेलं असतं. आजी विचारतात, काय आहे रे बेटा? अव्यांश म्हणतो, आजी, मिस्टर भल्लांचा वाढदिवस आहे. आज संध्याकाळी पार्टी आहे आणि त्यांनी आपल्याला आमंत्रित केलं आहे. हे ऐकून आजी आनंदाने म्हणतात, ठीक आहे. मग तू, दर्श आणि ऋतिका तिघे जा. मी जाऊन काय करू? अव्यांश एक नजर ऋतिकाकडे टाकतो आणि मान हलवतो. तिला संध्याकाळी तयार राहायला सांगून तो घराबाहेर पडतो. आज ऋतिका खूप आनंदी होती कारण ती पहिल्यांदाच अव्यांशसोबत कोणत्या तरी पार्टीला जाणार होती. आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास होता. अखेर संध्याकाळ झाली आणि आजीच्या सांगण्यावरून ती तिच्या खोलीत तयार होण्यासाठी गेली. संध्याकाळी 7 वाजता अव्यांशची कार मेन्शनच्या बाहेर येऊन थांबली. त्यातून तो उतरला. त्याने ब्लॅक टक्सिडो सूट परिधान केला होता. ऑफिसमधूनच तयार होऊन तो आला होता.
आज तो त्या सूटमध्ये कमालीचा हँडसम दिसत होता. त्याच्या शर्टचे 2 बटणं उघडी होती, ज्यामुळे त्याचे रुंद छातीचे हलकेसे दर्शन होत होते. हातात महागडी घड्याळ, व्यवस्थित सेट केलेले केस आणि ब्रँडेड शूज, एकूणच आज तो कमालीचा आकर्षक दिसत होता. जर असं म्हणलं गेलं की आजच्या पार्टीत कित्येक मुली त्याच्यावर जीव टाकतील, तर ते चुकीचं ठरणार नव्हतं. तो मेन्शनमध्ये गेला आणि हॉलमध्ये आजी दिसल्या. तो म्हणाला, आजी रितिका तयार झाली का? हो बाळा, ती तयार झाली असेल. थांब, मी तिला बोलावते. रितिका बेटा, तयार झाली असशील तर खाली ये, अव्यांश आला आहे. वरच्या खोलीत रितिका त्यावेळी सँडल घालत होती. आजीचा आवाज ऐकून तिने पटकन खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं. ती हळूहळू पायऱ्या उतरू लागली. अव्यांश त्याच वेळी मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. पण अचानक सँडलचा आवाज ऐकून त्याने आपला नजर वर केली आणि जणू त्याचा श्वासच अडकला. तो पापणी न लवता फक्त तिच्याकडे पाहत राहिला. आज योगायोगाने रितिकाने ब्लॅक साडी नेसली होती, ज्यामुळे तिचा गोरा रंग अधिकच उजळून दिसत होता. हातात लग्नाची बांगडी, गळ्यात फक्त मंगळसूत्र, कानात डायमंड इयररिंग आणि लांबसडक केस कमरेपर्यंत मोकळे सोडले होते. ओठांवर डार्क रेड लिपस्टिक, डोळ्यांत हलकस काजळ आणि कपाळावर अव्यांशच्या नावाचा सिंदूर. चेहऱ्यावर हलकासा मेकअप. ती अगदी साधेपणाने तयार झाली होती, पण तरीही अप्रतिम दिसत होती. अव्यांश तिच्याकडे स्तब्धपणे पाहत असताना दादीचा आवाज कानावर आला. बाळा, रितिका तुझ्यासोबतच चालली आहे. वाटेत तिला पाहायचं असेल तर पाहत रहा, पण आता उशीर होतोय. आजीच्या या वाक्यावर अव्यांश जरा लाजला आणि पटकन नजर वळवली. मी कारमध्ये वाट पाहतो, असं म्हणत तो बाहेर गेला. रितिका आजीकडे पाहत होती. आजी तिला जायला सांगतात आणि ती हसून मान हलवून बाहेर जाते. बाहेर आल्यावर तिला रोल्स रॉयस उभी दिसली. बहुतेक अव्यांश आत बसला असावा. तीही पटकन गाडीजवळ गेली. ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि तिला आत बसण्यास सांगितले. आत पाहताच तिला अव्यांश आधीच बसलेला दिसला. तीही सावकाश गाडीत बसली. गाडी मेन्शनच्या बाहेर पडली आणि त्यांच्या गंतव्यस्थानाच्या दिशेने जाऊ लागली. गाडीत दोघंही शांत होते. अव्यांश पुन्हा पुन्हा नजर फिरवत तिच्याकडे पाहत होता, तर ती गाडीतून बाहेर पाहत होती. रितिकाने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि पाहताक्षणीच तिच्या मनात एकच विचार आला, माझा नवरा इतका हँडसम आहे की मीच खूप लकी आहे की मला असं हँडसम हसबंड मिळालं. हे सगळं तिच्या मनात चालू असताना काही वेळाने त्यांची गाडी एका मोठ्या 5 स्टार हॉटेलबाहेर येऊन थांबली. गाडी थांबताच अव्यांशच्या कारचं दार त्याच्या बॉडीगार्डने उघडलं. त्याने पूर्ण अॅटिट्यूडमध्ये गाडीतून पाऊल बाहेर टाकलं. त्याच्यानंतर रितिका हळूच बाहेर उतरली. पण बाहेर पडताच मीडियाच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश तिच्यावर पडू लागले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती जरा घाबरली. अखेर हे सगळं तिच्यासाठी अगदी नवीन होतं. ती कधीच अशा पार्टीजमध्ये गेली नव्हती. आज ती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पार्टीत आली होती. त्यांना मीडियाने घेरून टाकलं होतं कारण अव्यांश नेहमीच लो प्रोफाईल ठेवणारा माणूस होता. तो खूपच कमी वेळा मीडियासमोर येत असे. पण आज जेव्हा मीडियावाल्यांना हे कळलं की अव्यांश कपूर आपल्या वाईफसोबत या पार्टीत येत आहे, तेव्हा ही बातमी मीडियामध्ये आज सारखी पसरली. अव्यांश जेव्हा रितिकाला घाबरलेलं पाहतो, तेव्हा तो पुढे येऊन तिचा हात आपल्या हातात धरतो. अव्यांशच्या हाताचा स्पर्श जाणवून रितिका अव्यांशकडे बघते. अव्यांश पण या क्षणी रितिकाकडेच पाहत होता. दोघांची नजरानजर होते आणि अव्यांश तिला डोळ्यांनीच शांत राहायला सांगतो. रितिका त्याची गोष्ट समजून होकारार्थी मान हलवते. अव्यांश आता समोर पाहत आपल्या गार्ड्सकडे काही इशारा करतो, ज्यावर त्याचे गार्ड्स त्यांना चारही बाजूंनी कव्हर करतात. अव्यांश आता रितिकाचा हात पकडून आपल्या पावलांनी आत जातो. पार्टीमध्ये जसेच अव्यांशची एंट्री होते, तशी सगळ्यांच्या नजरा त्या गेटकडे वळतात जिथून अव्यांश आणि त्याची ब्युटिफुल वाईफ हातात हात घेऊन आत येत होते. अव्यांश आपल्या इमोशनलेस चेहऱ्यासह आजही नेहमीप्रमाणे खूप हँडसम दिसत होता. तर रितिका तर कायचं सांगायचं, आज ती मुलांच्या हृदयावर कहरच करत होती. दोघं आत येतात आणि लगेचच विक्रम पटकन येतो आणि अव्यांशला मिठी मारत म्हणतो, अव्यांश मित्रा, मला खात्री होती की तू नक्की येणार. अव्यांश त्याला थोडंसं बाजूला करत म्हणतो, हॅपी बर्थडे. शुक्रिया शुक्रिया, विक्रम हसत म्हणतो. आता विक्रम आपली नजर रितिकाकडे वळवतो आणि त्याच्या डोळ्यांत एक चमक येते. तो रितिकाकडे हात पुढे करत म्हणतो, तुमचं खूप खूप धन्यवाद वहिनी की तुम्ही माझ्या पार्टीत आलात. हे बोलताना विक्रम तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत असतो.
रितिकाला त्याचा असा बघणं काहीसं विचित्र वाटतं, पण ती त्याकडे दुर्लक्ष करते. ती आता विक्रमच्या पुढे आलेल्या हाताकडे पाहते आणि मग अव्यांशकडे, ज्याने अजूनही तिचा हात घट्ट पकडलेला असतो. रितिका फक्त स्माईल देऊन विक्रमचा हात न धरता तिथून बाजूला होते. हे पाहून विक्रम आपला हात परत घेतो आणि त्यांना पार्टी एन्जॉय करण्यास सांगून निघून जातो. अव्यांश आपल्या नजरा संपूर्ण पार्टीभर फिरवतो आणि काही अंतरावर राज आणि नेहा दिसतात. ते दोघं त्यांच्याजवळ जातात. रितिका नेहाला पाहून खूप खुश होते. ती पटकन तिच्याकडे जाऊन तिला हग करते. दोघीही एकत्र बसून गप्पा मारू लागतात आणि ज्यूस पीत राहतात. तितक्यात राज उठून नेहाच्या शेजारी असलेल्या जागेतून निघून अव्यांशकडे जातो. मग यार, कसं चाललंय मॅरिड लाईफ? राज हसत म्हणतो. अव्यांश त्याच्या बोलण्यावर एक नजर रितिकाकडे टाकतो आणि मग फक्त होकारार्थी मान हलवतो. सगळं ठीकच चाललंय. अव्यांशची एवढी लो टोन ऐकून राज त्याच्याकडे सरकतो आणि म्हणतो, काय झालं रे? असं का बोलतो आहेस? काही प्रॉब्लेम आहे का तुझ्या आणि वहिनीमध्ये? अव्यांश आपल्या ड्रिंकचा एक सिप घेतो आणि म्हणतो, नाही रे. तुला असं का वाटलं? भाई, मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू कधी खोटं बोलतोस आणि कधी खरं, हे मला लगेच कळतं. सांग, काय झालं? अव्यांश एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो, यार, मी हे लग्न करून चूक केली. वाट, तुला काय म्हणायचंय? तुझं आणि वहिनीचं भांडण झालंय? अव्यांश राजकडे पाहत म्हणतो, नाही. आमच्यात तर बोलणंसुद्धा फार कमी होतं, भांडण तर दूरच राहिलं. यार, आजीने माझं लग्न माझ्यापेक्षा 8-9 वर्षांनी लहान मुलीशी लावून दिलं. आता तूच सांग, मी हे नातं पुढे कसं नेऊ? ओह, तर तू हा विचार करतो आहेस? अव्यांश, एज तर फक्त एक नंबर आहे. माणूस किती मच्युअर आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जिथपर्यंत मी वहिनीला पाहिलंय, ती खूप समजूतदार आहे. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. एकदा मनाने तिला स्वीकारून तर बघ, एज डझंट मॅटर यार. अव्यांश हलक्या आवाजात म्हणतो, तुला काय वाटतं, मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही का? मी खूप प्रयत्न करतो, पण हा एज गॅप मला मागे हटायला भाग पाडतो. मला तिला ते दुःख द्यायचं नाही. ती अजून या सगळ्यांसाठी लहान आहे. हे ऐकून राजाच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल येते. तो अव्यांशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, पण ते दुःख तिला कधी ना कधी सहन करावंच लागणार आहे. अव्यांश त्याच्याकडे बघतो. राज हसत हसत म्हणतो, हो. आज नाही तर फ्युचरमध्ये होणारच आहे. मग आत्ताच का नाही? आणि तसंही त्याने दुःख नाही होत रे. तो तर प्रेमाचा गोडसा इंजेक्शन असतो. सुरुवातीला थोडं दुखतं, पण नंतर उफ. एवढं बोलून तो हसतो. माझं ऐक, वहिनीबरोबर तुझी मॅरिड लाईफ पुढे ने. वहिनी खूप समजूतदार आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. अव्यांश हे ऐकून रितिकाकडे पाहतो. ती या क्षणी नेहाशी हसत हसत बोलत होती. तिला बघून अव्यांशच्या चेहऱ्यावर नकळत एक छोटीशी स्माईल येते. तो राजकडे बघून हलक्या आवाजात फक्त हो म्हणतो. राज त्याचा होकार ऐकून खुश होतो. दोघं गप्पा मारत असतात, पण कोणीतरी होतं, जे हे सगळं ऐकत होतं. क्रमशः